शक्य आता आपल्या आता ते. माझा भाऊ म्हणत आहे की आज बिजू दिसण्याची शक्यता आहे. कसं भारी झालं नॅचरल. तोडू नको ना ते. नाही तोडत नाही. फोटो काढायचा आपल्या झाडावर काय तेवढे झोडतात पुढे तर. माकड पण असतो. मॅन वर्सेस वाईल्ड पार्ट 2 आणि ही भोसड बुल्ला आम्हाला नेत आहे शेतात. बघा कशी मोठी मोठी वेज आहेत. बंगालन असले आणि बंगालन की वेज असले आणि मोठी मोठी वेज आहेत. आणि वरून तार गेलेली आहे. माझा भाऊ म्हणत आहे की स्वर्गीय नर्तक हा पक्षी इथे असू शकतो. त्याच्या आवाजावरून इथं पण फाक साप येऊ शकतात नाही तर. ही वाळू कशी वाळू बघा. वाळू माफिया. इट्स मी वाळू माफिया. कुठला पक्षी शिंपी वाटतं ती. गाईज इथला कुठं इथं अतिशय गोड फसवण्याचा प्रयत्न चालू आहे मला. पिकलेलं का फक्त पिकलेलं का. गाईज नवीन बोट शोध. जरा थांबा गाईज. नवीन बोरचा शोध लागलेला. बोरीचं बियर की माझ्या भोसडात वाचल्या रे माझ्या डोळ्यात. ही बोर आम्ही शोध लावलाय. याआधी कोणाला माहित नव्हतं. याआधी ज्या बोरांनी ज्या शोध लावला त्या सगळ्या बोरांना नाव आहे. आता ह्या बोराचं नाव आम्ही देणार. तिचं नाव बोची आणि ह्याचं पोची. येस माझ्या भावानं केलेलं आहे नामकरण या बोरीचं. ह्याचं बोची आणि तिचं पोची. अतिशय गोड बोर आहे ही. वड्यातली बोर आहे. कुणाला माहित नाही बोर कशी बोर आहे बाबा मोठी. आणि इतकी गोड. पोची ट्राय करून बघू. पोची करू गट्टा या. ते डान्सर झुमक ते डान्सरला त्याची फिमेलला इम्प्रेस करायचं समोर बघ. आपल्याला शोधकाने घेतला फुकटमध्ये. डान्सर पक्षी इथे या फिमेलला इम्प्रेस करत म्हणणं आहे माझ्या भावाचं. पोची थोडी आंबट आहे. पोची थोडी आंबट आहे पण बोची खूप गोड आहे. अजून एक समोर गीता दिसली. गीता नाव ह्या बोराची. गीतांजली. आता गीताची टेस्ट बघू आपण. गीता ही सगळी नवीन नाव आहेत बरं का मित्रांनो. ही सगळी बघ गीताची. ही दाखव. ही गीताचा बोचा बघा. खाऊन दाखव गीताचा बोचा.
किडका आधीपासून काळी बघा गीताच्या बोच्यात सारखं आळ्यानं झवलेली गीताची. जाऊ द्या, दुसरं काढू आपण. दुसरं नकोच इथं, नकोच टेस्ट आपल्याला बोचिन पोचीच बस झाली आपल्याला. हो इथे बघ, इथे काहीतरी नवीन खोदलेलं आहे. हालचाल होती. ये ना जवळ जवळ ये, भिवू नकोस. भेट नाही माहित शिकला ना. काय शकतो, कशी हालचाल आहे? खेकडा हालचाल आहे का? मधी गेलाय वाटतं. मधी कुठं मध्ये दिसलं का? मधी हा इकडे साईडला आहे का? येला नांगी धरलाय का? हात घालतोस का? खूप मोठा आहे. काय आहे? खेकड्याच आहे ना. हे बघा काहीच, आम्हाला खेकड्या दिसायचं हालचाल दिसलेली आहे. बघू माझ्या भावाला खेकडा सापडेल का. बेडकुळी निघाली बाहेर. यायचा भोसडा, आमचं मन गडंद झाले भोसडा. असं नॅचरल. जाऊ द्या, इथं पुढे एक आहे. पुढे जायची इच्छा आहे. चल ना थोडंसं जाऊन येऊ. आपल्याला जसं आपल्याला जायचं आहे, थोडंसं आपल्याला लागतं तसं फिरण्याकडे. माझ्या भावाचं म्हणणं आहे अजून थोडं पुढे जाऊ, आपल्या नेचरला, आपल्या गावाला फिरू असं अर्थ आहे. खूपच अडचण आहे. आपण इथून वापस जायला हवं. वापस जाऊया याच व्हिडिओमध्ये इथलंही, आणि पुन्हा मिळूया नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही केला आहे बोचा आणि पोचीचा शोध. कसं वाटलं तुम्हाला चंद्रगुप्त शोध करण्याबद्दल? शोध करण्यासाठी आम्हाला लागलेली मेहनत तर तुम्ही पाहू शकता. आणि त्यातूनही बोचीच गोड लागली आणि पोची आंबट लागली. काय झालं तिकडं? काहीतरी आहे इथे कुठं काय नाही. बेलकुळी छोट्या. ती खोप गेला दगड बघतो. हे बघ आत्ता ताजं आहे. एवढं कोण खोदू शकतं? खेकडा, मोठा खेकडा जो असतो ना तो खोदू शकतो एवढं, अथवा कुठला तर उंदीर. हे बघा, डिझेल ना लोडू. त्यांच्या पुच्छीत बोट घातली आम्ही करायला असतो. चला, काही कसं बोलतोस, हे आपलं कामच आहे. हे बघ गीता शेवटची एकदा शेवटची गीताचं बोचा टेस्ट करून बघतो. खूपच खिडकी निघाली इथं. तुम्हाला काय सांगाल, तू गीता आधीपासूनच खिडकी. इथून वरी जायचं का? नको ना, का पुढे? आपण पुढेच जाऊया. असंच काय तर दिसलं आपल्याला. इथे वरी डाळ बघून जाऊया. इथे कोणतरी हे केलेलं आहे ते पांडवाची पूजा. त्यामुळे हा टचेबल पार्ट आहे. अनटचेबल पार्ट जो आहे ना तो आता पुढे. एवढं मोठं बुळूक कशाचं असू शकतं? खिडकीच निघाली. हे असू शकतं खेकड्याचं, पण ते बोलले आहे. आपल्याला एकही खेकड्याचं दृश्य मिळालं नाही. मन निराश झालंय, पण हाताशी नाही. आपली खराब बी माहित नाही. बोला, तुम्हाला आज भेटलेले रानमेवा दाखवा. आमच्या पोटात आहे रानमेवा. अतिशय सुंदर बोराचे सेवन केले जात आहेत आम्ही. खूपच सुंदर इथं फील आहे. इथे तू माझा फोटो काढण्याचा आहे.
हे बघा काय इथे तुम्हाला फोटो काढणार आहे. हे घे मोबाईल. इकडून असेच रस्ता जायला पण चांगली काढा. पोच जाईल मी पुढे येऊन काढ. चप्पल घेऊ नको इथून. एवढा पण मागायचा भाग्य. इकडे डोळ्यात माशी. काढ पुढचा जंगलावर. एक फोटो दे. तुला मी चांगला काढणार तू माझी बघते कर. ए दाखवा चला आपण जाऊन बघू ना सगळं. इकडून जायला जागा आहे रस्ता जायला तुझं अडचण आहे का नाही? एवढं नाही यार. हे बघ आपल्याला काटायचं आपल्याला. वाव गाईज हे बघा हे दाखव ना चित्ते काटा दाखव साडींदाराचा. हे बघा गाईज साडींदाराचा काटा आमच्या येड्या भाऊ काय साडींदाराला सापडलं नाही. दोघं साडींदारी मिळून पार्टी करत आहेत. झपांग झुपू झपाक झुपू. अजून काय मिळाले तुम्हाला? बहुतेक इथं कुठलं तर चिमणी मारून खाली गेली आहे कुठल्या तर वनभक्षकाकडून. वनभक्षिकाकडून शिकार करण्यात आलेले आहेत आणि त्यांची भोसडं वाचण्यात आली. ती माश्या कुठल्या आहेत बघावं लागणार आहे. भुंगे डायरेक्ट येऊन ते डोळ्यातच जातात. भुंग्यांचं पुत्साकरण झालेलं आहे. लवकर जायची फिर. जंगली घेवडा सगळीकडे. तो गाईज असेच आम्ही वनकर्णिका माणसं. हे बघा खोपे सुगरणीचे खोपे आहेत हे. सुगरिणीची खोपे आहेत असे म्हणण्यात आलेले आहे माझ्या ब्रदरनुसार. आणि वाळू वाफे आम्ही इथली वाळू बघा. शाडू ज्याला म्हणतो आपण ती आहे इथे. तब्बल असा एक पूर्ण ढेर इथे एक आहे महाग एक आहे आणि तिकडं इथली आपण पोते जर भरून नेले नाही हा दररोज 2 पोते तर मग संपून जाईल. ठीक आधी प्लॅन आमचा ऐकतील काही झाले म्हणून शांतता. ठीक आहे माझे 2 पंख भेटू राहिले. त्या पंखाच्या शोधात आलेला होता हा पंखा. लवकर घेऊन या पंखा नाही तर तुम्ही होईल धंका. हे बघा गाईस तुम्हाला खोटं वाटत असेल ही वाळू आहे प्युअर वाळू माती नाहीये. इथून तिथं तिथं पुढे एक आहे वाळू आहे खूप. ए चल ना चुतिये चल 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 या माय घाली इकडूनच. ए इकडून इकडून ये तिकडून. गाईज जर तुम्हाला वाळू पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. द फकिंग ब्रदर्स कम ऑन. हे बघा त्यानं कसा रानमेवा फुलं 5 वेळा गोळा करून आणत आहे. ए अण्णा भोसडीची
चिमणी ओ हो काय म्हणलं आहे बघा, चिमणी बनवून दाखवीन. चिमणी दाखवा तुम्ही काय काय कुठं काय काय आणले आहेत आणि कुठले कुठले. आणलेले आहेत पडलेली आपण शिकार करत नाही, आपण खाली पडलेली आणतो. आणि आता तुम्हाला अजून एक आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो पण आपण अरुणच्या शेतातून घेणार आहोत. ठीक आहे. अरुणच्या शेतातून आम्ही एक असा पदार्थ घेणार आहेत की आम्ही खूप खाऊ शकतो. अतिशय अनलिमिटेड इटिंग सोर्स आहे तो आमचा. पण ही वाळू बघा किती सुंदर वाळू आहे. वाळू वाळू आहे एकदम क्वालिटी वाळू. हे तुम्हाला कडीपत्ता वाटेल, हे कडीपत्ता नाही, एक जंगली झाड आहे बघायला. काटे बघा. अशीच आम्ही वनावनातून हिंडत असतो. द वनिकर किनिका घाट. आमचा वडा पण संपत आहे. आम्ही आमच्या एरियात आमच्या वड्यात आलेलो आहोत. असा एक बंद पडलेला बोर, आम्ही दगड टाकणार. द हॉन्टेड बोर आम्ही बघण्यात आहोत. आणि बोर त्याच्यात आम्ही घालणार आहे दगड. हे बघा माझ्या भावाला अजून एक सापडलेले आहे पंख, म्हणून तो आहे मोठा लट. हे बघा झाड कसा पडलेलं आहे. आता आपण घालू अरुणच्या बोर मध्ये. दिली कुणाच बोर आहे का? असू दे ना मग काय ते काय करते. ओके ही वाळूच आहे भोसडीच्या. बघ बघ हा कोण आहे? अमर अकबर. अंबर अकबर. हे काढ तुझे फोटो. घाल ती स्वेटर. असंच काढायचं. ए गाइज द बघा आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि ब्युटिफुल शूट चाललेला आहे. पाणी आहे रे. मोठा दगड घे ब्लॉकच करते. आंबरने आम्हाला बघितलेलं आहे तसं पूर्ण शक आमच्यावर येईल म्हणून आम्ही कटत आहोत. आमच्या एका शेजाऱ्याने बघितले आहेत आम्हाला, म्हणून आम्ही इथून सरळ घराकडे आमच्या. माझा मोबाईल दुसरा आहे. आहे हरभरं खायला चाललेलो आम्ही. हे बघा कशी सुंदर चिंच आहेत. ब्युटिफुल चिंचा. हे बघा चिंचा कशा सुंदर सुंदर चिंचा आहेत. आणि हे चिंचा आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि सोबत आमचा रानमेवा डाळे आम्ही चोरणार आहोत. आमच्या या लाचरानं आम्हाला डाळे सांगितलं नाही आहेत म्हणून, पण आम्हाला आता कळाले आहेत. आता आम्ही त्या डाळ्यावर आहाकार माचवणार आहोत. आहाकार अख्खी पट्टीनं पट्टी उपसून टाकणार इतकी हिंमत आहे आमच्याकडे. ठीक आहे. आणि बघा आता पुढचा ब्लॉग कसा का चंद्रगुप्त शिरलेला आहे डाळे उपसताना. हो पण पुढे पुढे जावे लागेल. पुढे पुढे बघू आपण. थोडा मायूस आहे दिल पण तुटाच नाही. दिल का जामन घुटाच नाही. It's me, it's he, she, fucking bee. पतली पतली कमर में उसके. and चंद्रगुप्त आता दिवस कसा गेला तुमचा? ओके काय मिळाले हे तुम्हाला? पुढे ढाळे बघून येऊ. असा विषय झालेला आहे की आता आम्हाला ढाळे मायूस केलेले आहेत. पण या मायूसचा फायदा आम्ही या आंब्यातून उतरणार आहे. अख्खे आंबे आम्ही घेऊ शकतो.
हिंमत आहे आमच्या दररोज एक पोतं उचलून. कसं आहे चंद्रगुप्त, हे खरं आहे का नाही? नाही सगळेच एकदा उतरायचे त्यावेळेस, कारण आंबा कमी आहे. यावेळेस दररोज आमचे एक पोतं अर्ध पोतं असं काहीच ठेवलेलं नाही. आता आमचं ठरलंय की पूर्ण घेऊन जायचं. पूर्ण घेऊन जायचं आता ठरलेलं आहे चंद्रगुप्तचं. पण माझं म्हणणं चाललंय की दररोज एका आंब्याचं पोतं उतरावं, कारण की चेक घेऊ शकतो. नाही बिलकुल आला तरी आला आता, कारण आता आंबा नाही, पर्याय नाही. ठीक आहे, आता आमच्याकडे आंब्याची आमची थाटी मोडलेली आहे, म्हणून आम्ही आता ह्यांची थाटी कोडत आहे. बघा माझा भाऊ अजून एकदा कसं सुंदर दृश्य, तोर लागलेला आहे, मोहर लागलेला आहे. म्हणूनच या मोहरला आम्ही चोहर करनेवाले आहे. जसं की आम्ही आता आमच्या वापस फील्डमध्ये आलेलो आहोत. आणि ही आमची फील्ड आहे. इथं कौन कुछ का बाप भी बाका नहीं कर सकता हमको, क्योंकि इधर के हमरे बघा काय काय त्यानं घेतलेलं आहे. असा त्याला खूप नाद आहे, नादिष्ट माणूस आहे तो. चिमणी बनवायचं आहे म्हणायला तो, म्हणून त्यानं चिमणी उडाली फ्र हे गाणं पाठ करायचं. इथे आहे काय, इथे आहे काय, इथे ठीक आहे, उसी घालून घेऊ शकतोस. हे नाही तुझ्यासाठी का? हो हो ठीक आहे ठीक आहे. गाईज आमचा ऊस हार्वेस्टरनं गेलेला आहे. असं म्हणणं चाललंय की चंद्रगुप्तचं की या ऊसाचं आता विल्हेवाट लावायला पाहिजे. कसं आहे म्हणणं चंद्रगुप्त तुमचं? हो, पर्याय नाहीच असा संबोध केलेला आहे त्यानं. पण इकडून जायचंय का इकडून? कुठून जायचंय? इकडून का इकडून? चिमणी करायची आहे. जर आपण विहिरीचे दृश्य बघू या इथून. नारायणा नारायणा. अजून एक पंख सापडलेला आहे, अतिशय पंखळ झालेला आहे कडून. हे बघा आमची विहीर, ते खालची विहीर तुम्हाला दाखवण्यात नाही, तुमचा मोबाईल नाही पाडू शकत मी, लांबूनच दाखवायचं आहे, कारण की खूप मोठं ट्रॅव्हल झालेलं आहे. हे बघा खाली चिंचा कसा पडलेले आहेत. किती वाजले? 4. आज निघायची वेळ आलेली आहे. हा आमचा शेतातला शेवटचा ब्लॉग, म्हणजे या वेळेसचा शेवटचा ब्लॉग ना चंद्रगुप्त? या वेळेचा शेवटचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. घेतो सगळ्याचा निरोप. पुन्हा येतो नवीन सीझनमध्ये, आंब्याच्या सीझनमध्ये, आंब्याची तोडताड करण्यासाठी. या सीझनला आम्ही घेतो. राम राम. राम राम शेठ, बोला काय तर. पुढच्या वेळेस आपण चांगल्याच पद्धतीने तयारी करून येणार आहोत. अरुणचे सगळेच आंबे यावेळेस आपल्या कशात जाईल याची पूर्ण खात्री घेईल. ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि या व्हिडिओला इथंच संपवून मी तुमचा निरोप घेतो.